आपण चला सामना सुरू करतोय आपण 6 षटकांची मॅच आहे आणि या 6 षटकांमध्ये आजच्या दिवसातील क्वार्टर फायनल दाभाडे स्मृती चषक 2025 चं पहिलं पर्व आणि या पहिल्या पर्वामध्ये कोणता संघ असेल जो सेमी फायनल मध्ये दाखल होणार आहे। जो संघ जिंकणार तो संघ एक तरी मानाचं करंडक आपल्या हातामध्ये मिरवणार, परंतु तो कोणता संघ असेल हे देखील आता मैदानाच्या मध्ये बघायचं आहे। आघाडीची जोडी यावेळेस इथे मैदानामध्ये दाखल होती। एका बाजूला आपण मैदानामध्ये बघणार आहोत ईश्वर उतवाल आणि दुसऱ्या बाजूला मैदानामध्ये असेल निहाल तुसामड अर्थात टुन्नू। तर बॉलिंग ट्रॅक वरती तानाजी काकडे, षटक क्रमांक पहिलं तानाजी काकडे यांच्या हातामध्ये तयार असेल। क्षेत्रक्षणामध्ये थोडीशी नजर फिरवूयात आपण। शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन लेग, शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, पॉइंट गली, शॉट कव्हर, मिड ऑफ, डीप लॉंग ऑन डीप, मिड विकेट। पहिलाच बॉल होता, अगदी बॉलच्या रीच बॉलला फॉलो केल्याचं काम इथे ईश्वरने केलं। अपील होती, अपील मध्ये विश्वास नाहीये, परंतु डॉट बॉल सकाळची धावसंख्या यावेळेस दाफल कवर्दी ऑन साइडला यावेळेस खेळण्याचा प्रयत्न इथे होता। चेंडू मात्र इथे डॉट आलेला आहे। आपण पाहतो ना की यापूर्वी तुम्ही काय चुका केल्या त्या कधीच तुम्ही त्या आठवायच्या नसतात किंवा ती पुन्हा चर्चेसाठी आणायच्या नसतात, त्या चुका सुधारवायच्या असतात। तानाजी तेच सांगतोय, यापूर्वीच्या मॅच मध्ये जरूर मी मागणा राहिला असेल, परंतु आता नाही, आता त्या चुका करणार नाही। जे टप्पे माझे चुकले त्याच्यावरती मी मला मोठे चूक आले। ईश्वर उतवाल, 6 षटकांची मॅच आहे। यावेळेस फार मोठी अपील, समोर सापडले, एलबीडब्ल्यू विकेट। ही चतुराई दाखवली तानाजी काकडेने, पहिली विकेट डाऊन। डीजे डिप्सी सी सी के सारे हीरो तेरे आगे है जीरो। थँक्यू डीजे। सन्माननीय स्पर्धेच्या निमित्ताने किरणजी शिंदे यांचं देखील सन्माननीय धीरजी शिंदे हे देखील उपस्थित झालेले आहेत। त्यांचंही मी सूर्यसृष्ण दाभाडे स्मृती चषकामध्ये स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो। गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये तयार असेल। तानाजी नवीन बॅटर यावेळेस मैदानात दाखल इथे झालेला आहे, तो मयूर तांगट जो मैदानाच्या मध्ये आता तयार असेल। 9 सेकंडला निघालाय। तर बॉलिंग ट्रॅक वरती तानाजी काकडे, पहिलं यश मिळवले तानाजीने। पहिलाच बॉल, याही वेळेस फटका फसलाय, टॉप एज घेतलाय। प्रणव भेगडे आले चेंडूच्या खाली आणि आता मात्र आल्या पावली मागे निघालाय मयूर तांगट, विकेट। मॅचकडे आपण जाऊयात। पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज मैदानाच्या मध्ये आता तयार असेल। षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती असताना अक्षरशः पडझड मैदानामध्ये होताना पाहायला मिळतीये।
हलक्या तरी यावेळेस स्ट्रोक इथे खेळण्याचा प्रयत्न होता. तिथे मात्र मैदानाच्या मध्ये बघायचंय सिंगल इथे घेतली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न होणार का? फेकी फेकी थोडीशी फ्लॅटेड होती परंतु खराबही होती. आणि तिथे मैदानामध्ये प्रणव सांगतायत की काळजी करू नका, बॅकअपला खूप मोठे खेळाडू. कदाचित अमर साठे सरांच्या नजरेसमोर जो चेंडू गेला ना, अमर सर कदाचित तयार नव्हते. तानाजी तयार. 2 विकेट आहेत. 5 चेंडू आतापर्यंत तानाजीने टाकलीत. फक्त 1 धाव आलेली आहे. रोहित पवार आणि निहाल ही जोडी आहे. याही वेळेस फटका फसलाय. हो, नितीन धोत्रेचा एफर्ट्स जबरदस्त होते. याच एफर्ट साठी नितीन धोत्रेची ओळख आहे, परंतु यश मिळू शकलेले नाही. एक सिंगल आली परंतु तानाजीने काय कमबॅक केलंय. यापूर्वीच्या मॅच मध्ये मागडे राहिले परंतु आता फक्त 2 धावा खर्च करत 2 विकेट मिळवलेल्या आहेत. पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा नितीन धोत्रे. उगाच मावळचा जॉन्टी रोड्स या खेळाडूला म्हटलं जात नाही, कारण फिल्डिंग ही मात्र नितीन धोत्रेची ओळख आहे. 2 धावा इथे आल्यात. पहिले षटक नक्कीच तळेगाव ट्रॅकर संघाच्याकडे राहिलं. कामगार नेते स्वर्गीय सुरेश राणा दाभाडे यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय स्वर्गीय सुरेश राणा दाभाडे स्मृती चषक 2025 चा हा एक दैदिप्यमान सोहळा. याची देही याचे डोळा पाहण्यासाठी आपण सगळेजण जमलेलो आहोत. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुढे तयार असतील जेडी जन्मंजय. ओ यावेळेस जेडीचं स्वागत या स्विचिटच्या षटकाराने. निहाल तू समरचा गेअर शिफ्ट केलाय. षटकार षटकार मैदानाच्या मध्ये येताना आपल्याला बघायला मिळतोय. या स्पर्धेच्या निमित्ताने सन्माननीय तुषारदादा दाभाडे देखील उपस्थित होते. तुषार भाऊ आपलं देखील स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. षटकार आलाय. निहाल तुसामठ अर्थात टुन्नू जेडीचं स्वागत या षटकाराने केलंय. हा चेंडू थोडासा दूरवरती चेंडू टाकलाय. संघाची धावसंख्या आता मात्र आपण बघतोय इथे व्हाईट बॉल. 9 धावा स्कोरबोर्ड वरती आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळत आहेत. अतिरिक्त धाव इथे जी जरूर आलेली आहे. क्वार्टर फायनलची मॅच, क्वार्टर फायनलचा सामना. जेडी तयार. पुन्हा एकदा वेळेस लिडिंग एज होती. लिडिंग एज लॉंग स्टॉपच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू चाललाय खणखणीत अगदी सीमारेषा बाहेर. धावा मिळताय 4. चौकार. हमने पकड़ ली. आणि यावेळेस आपण बघतोय निहालचं आक्रमण आता मैदानामध्ये सुरू झालेले. निहालने गेअर शिफ्ट केलाय. फुल टॉस. यावेळेस मात्र फटका फसलाय. शुभम काळोखे इथे मात्र फिरत राहिले, फिरकी सारखे फिरत राहिले आणि तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये सगळ्याची धावसंख्या आता 14 धावा ज्या मात्र धावफलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. स्ट्राईक वरती आपण बघतोय मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा रोहित पवार. पुढे सरसावा स्ट्रोक इथे खेळलाय. पावलांचा वापर व्ही शेप मध्ये. तोपर्यंत आपण पाहतोय मैदानामध्ये घेतलेली एक सिंगल. या सिंगल संघाचं स्कोर बोर्ड आता मात्र थोडंसं आकार बदलत आहे. धावफलकावरती 15 धावा. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुढे बघायच्या वेळेस जेडी जन्मजय.
यावेळेस दाखवण्याचा एक वेगळा प्रयत्न केला, स्ट्रोक खेळण्याचा वेगळा प्रयत्न केला. हा चेंडू आपण बघतोय इथे डॉट असेल. संघाचं धावफलक इथे स्थिर आहे. 15 धावा स्कोरबोर्ड वरती आपल्याला मैदानाच्या मध्ये बघायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या आता मात्र इथे स्थिर आहे. निहालला शेवटपर्यंत उभं राहणं गरजेचं आहे, कारण ईश्वर आपण पाहतोय बाद झालाय. ही महत्वाची मॅच आहे आणि महत्वाच्या मॅच मध्ये महत्वाच्या खेळाडू कोणती महत्वाची भूमिका अपेक्षित असते संघाला, आणि ती आज भूमिका बजावणार का निहाल. जेडी तयार. याही वेळेस स्विचिटचा स्ट्रोक गॅप शोधलाय. सुसाट वेगाने चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. दन 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 करत चौकार. दोन फलंदाज मैदानामध्ये बाद झालेत. एकोणीस धावा ज्या धावफलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. आणि आता बघायचं गोलंदाजीसाठी गोलंदाज पुण्याचा तानाजी काकडे चेंडू हातामध्ये घेतोय. स्पीडअप करायचंय टीम. थोडीशी काही करत चला, कारण वेळेच्या मर्यादा आपल्याकडे आहेत. तुम्ही सगळं काही थांबवू शकता, परंतु पंचांचं घड्याळ तिथे थांबणार नाहीये, कारण आपण 41.2 क्रमांकाचा नियम इथे लागू पडतोय. स्टॉप क्लॉकचा वापर आपण केलेला आहे. त्यावेळेस लेट कट हलक्या चेंडू इथे कट करण्याचा प्रयत्न होता रोहित पवार यांचा. थर्डमॅन मध्ये इथे आपण पाहतोय खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षक तैनात केलेले आहेत. ओमने चेंडू इथे फील्ड केला. कुठल्याही प्रकारची धाव येणार नाहीये. 19 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस मैदानाच्या मध्ये तयार असतील. तानाजी काकडे अर्थात टीके समोर रोहित पवार. याही वेळेस थोडासा चाचपडत खेळण्याचा प्रयत्न होता. हलकीशी अपील जरूर केली जातीये, परंतु या अपील मध्ये तो विश्वास बघायला मिळालेला नाही. संघाची धावसंख्या आता इथे मैदानामध्ये आपण बघतोय स्थिर आहे. 19 वरती धावफलक आहे. तानाजी आता मात्र विकेट घेण्याच्या नादामध्ये जात नाहीये. चेंडू बॉडीवरती त्याने ओळखलंय की इथे डॉट चेंडू टाकणं हे केव्हाही आपल्या टीम साठी महत्वाचं आहे. पुढे सरसा प्रयत्न केलाय. ग्राउंड इथे स्ट्रोक खेळलाय. वाईडिश लॉंग ऑफ मध्ये खेळाडू आहे तिथे चेंडूला कव्हर करतायत आणि तोपर्यंत आली षटकांचा स्पीड टाकणं, त्यानंतर सलामीसाठी बॅटिंगला येणं, ही खऱ्या अर्थाने अजून खेळाडू तेवढे पाहिजे तेवढे फिट नाहीयेत. स्विचिटचा स्ट्रोक खेळण्याची संधी बॅकअप साठी भूषण फार दूरवरती राहिल्या. 2 धावा इथे मैदानामध्ये घेतल्या जात आहेत. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाईल. 22 वरती धावफलक. 22 रन लॉस ऑफ 2 विकेट. थोडीशी ही शांतता जी आज बघायला मिळते. या क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये कोण असेल जो सेमीफायनल मध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरणार आहे. एका बाजूला तळेगाव ट्रॅकर्स अमोल शेट कारके स्पोर्ट फाउंडेशनचा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला श्री अष्टविनायक व्हिजन देवरोडचा संघ आहे. पुण्याचा सन्मानपूर्वक चेंडू इथे खेळलाय. सिंगल इथे घेतली जाईल. फक्त चेंडूच्या समोर बॅट ठेवली आणि एक धाव इथे घेतली जाते. एकेरी दुहेरी धावीची देखील जोड असावी लागते. आपण पाहतो ना कधी कधी मोठे तुम्हाला धावफलक उभे करायचे असतात, तर त्यासाठी एकेरी दुहेरी धाव्यांची जोड तुम्हाला पाहिजे.
23 धावा 23 रन. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा तिसरं षटक. ओहो यावेळेस बॅकफुटला गेले परंतु मनगडा या साह्याने ते टर्न केले बॉलला डीप स्क्वेअर लेग मध्ये आणि ऋषी बाहेर आहे. ऋषी हे तानाजी काकडेंचे चिरंजीव आहेत. आज आपल्या वडिलांचा खेळ पाहण्यासाठी आलेले आहेत. हे मावळचं फ्युचर आहे क्रिकेट बद्दल हे प्रेम आहे. सगळ्याची धावसंख्या 24 धावा च्या धाफलकावरती आहेत. या जगामध्ये जर कोणी तुम्हाला प्रश्न विचारला की तुम्हाला काय व्हायचंय तर पुन्हा एकदा लहान व्हायचंय. डिओडी कामगार नेते सन्माननीय मनोज भाऊ जाधव हे देखील स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. चोवीस धावा आहेत. विनंती करतो या भाऊ मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुण्याच्या मैदानामध्ये तयार असेल. जेडी स्ट्राइक वरती रोहित पवार. आडव्या बॅटने यावेळेस स्वीप केले बॉलला मिड विकेटच्या दिशेने भूषण आहे. चेंडूला कव्हर करतोय. सिंगल इथे घेतली जाते एका धावेच्या मदतीने. 25 वरती धावफलक. थोडसा धावेला इथे अक्षरशः ब्रेक लागलेला आहे. निहाल मैदानामध्ये आहे, रोहित मैदानामध्ये आहे, परंतु धावफलक अजून पाहिलं गेलं तर पाठीमागे सोनू वाल्मिकी देखील आहे. त्यानंतर आपण बघितलं गेलं तर बॅटिंग ऑर्डर फार मोठा आहे. राहुल साईडे आहे. विनी चांगली बॅटिंग करू शकतो, परंतु आता गेअर चेंज करणं गरजेचं आहे कारण ही महत्वाची मॅच आहे. इथे ती भूमिका तुम्हाला बजवावी लागणार आहे. ओ स्विच हिट. निहाल तुसामड जोपर्यंत आहे तोपर्यंत धावेंचा डोंगर उभी करण्याची ताकद त्याच्याकडे. षटकार 6 धावा. तर नक्कीच आपण पाहतोय आशिष दाभाडे उर्फ आमचा सगळ्यांचा लाडका लाड्या, त्याचबरोबर प्रसाद चव्हाण, त्याचबरोबर प्रसादजी गराडे, हा सगळा जो काही मित्रपरिवार आहे एक वेगळ्या अँगलने खऱ्या अर्थाने स्पर्धेचा ते आनंद घेत आहेत. मॅच कडे जायचंय पुन्हा एकदा. राऊंड विकेट जेडी पुन्हा एकदा उर्ध विकेट माफ करा. पुन्हा एकदा स्विच हिट. अल्टी पल्टी गेंद मारी कल्टी सिक्सर. कडक प्रहार 6 धावा. शांताबाई की चलने की आवाज सुनी तुम लोगों ने. थैंक यू डीजे. शांताबाई ऐसी बात है जिसकी प्रणव भेगडेने जर कॅच पकडला तर प्रणव साठी प्राइज आहे. सन्माननीय प्रसादजी गराडे यांच्या वतीने 500 रुपयाचं प्राइज आहे. प्रणव भेगडेसाठी स्पेशली प्राइज. धावफलकावरती 37 रन. लागोपाठचे 2 षटकार आले. जेडी वरती आक्रमण. निहालचा हल्ला सुरू झालेला आहे. निहालने गेअर शिफ्ट केलाय. बॅटरला त्याची बोलू लागलेली आहे. निहाल तुसामड पुन्हा एकदा स्ट्राइक ऑन मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. ही तळमळ आपण पाहतो ना, एवढं मोठं गवत आहे परंतु इथे श्री अष्टनायक व्हिजन टीमचे आपण पाहतोय समर्थक. श्री अष्टनायक व्हिजन टीमचे आपण पाहतोय असणारे 37 धावा. ते खेळाडू आहेत ते मात्र चेंडू शोधण्याचं काम इथे करतायत. 37 धावा धावफलकावरती 3.3 षटकांच्या समाप्तीनंतर. स्ट्राइक वरती पुन्हा बघायचे मैदानाच्या मध्ये यावेळेस तयार असेल निहाल. लागोपाठचे 2 षटकार आलेत. बघायचे स्पर्धेतील पहिली षटकार हॅट्रिक बघायला मिळणार का. जेडी तयार. राऊंड द विकेट आता आणि यावेळेस वन हँडेड स्ट्रोक निहालच्या बॅट मधून. स्वर्गीय सुरेश अण्णा दाभाडे स्फूर्ती चषकामध्ये पहिली षटकार हॅट्रिक निहालच्या नावावरती.
थँक्यू डीजे. आणि नक्की डीजे रोहित याने सांगितलं, दीवानो मुझे पहचानो मैं हूं डॉन. टोन्नू आपण पाहतोय मैदानामध्ये ती दहशत निर्माण करतोय. आजचे पहिले चौकार आपण लागोपाठचे 4 चौकार पाहिले रोहन गोजगेच्या बॅटमधून. पहिले लागोपाठचे 3 षटकार निहालच्या बॅटमधून. आणि इथे स्वर्गीय सूर्यनारायण दाभाडे यांच्या स्मरणार्थ तब्बल 1000 रुपये हे मात्र दिलं जाणार आहे. पुढे येतात सुचीचा चोख. ओहो, नितीन धोत्रेंचा एफर्ट जबरदस्त पाहायला मिळाला. काय एफर्ट दाखवले प्रेक्षकाने, टाळ्यांचा कडकडाट तिथे केलाय. हे कौतुक आहे, हे क्रिकेट आहे. इथे कोण जिंकेल, कोण कोणाचे समर्थक आहेत महत्वाचं नाहीये, परंतु चांगला खेळ होतोय ना तर त्यांच्यासाठी टाळ्यांचा कडकडाट केला जातोय. 43 धावा धाफलकावरती आहेत. निहाल पुण्याचा तयार असतील. बोलो तयार. जेडी यावेळेस स्टॉपेज घेतलाय. उंच गेलेला चेंडू आहे. 4 खेळाडू आहेत चेंडूच्या खाली, परंतु जजमेंट नव्हतं इथे. मला वाटतं 3 खेळाडूंच्या अगदी पुढ्यात पडलेला चेंडू. इथे मात्र 2 धावा आलेल्या आहेत. या 2 धावांच्या मदतीने आता संघाची धावसंख्या पुढे सरकेल. धाफलकावरती 45 धावा, 4 षटकं संपली आहेत. उर्वरित अजून 12 चेंडू शिल्लक आहेत. आणि या 12 चेंडू मध्ये बोला पुढे त्या कॅप्टनचं बी लक्ष वेधणारे. पहा वेळेच्या मर्यादा आपल्याकडे आहेत, वेळेची बंधन आहेत, त्यामुळे वेळ वाचवायचा आहे. 4 षटकं संपलीत. 45 धावा. अष्टविनायक विजन टीम आता पुन्हा एकदा त्या मजबूत स्थितीमध्ये आली आहे. कारण महत्वाचे या षटकातले जे 3 षटकार होते ते 3 षटकार निहालच्या बॅटमधून आल्यानंतर एक मजबूत स्थितीमध्ये आलेले आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज येईल आता तो ओम. आता स्लॉगवरची षटकं आहेत. निहाल सेट झालाय. 13 चेंडूवरती 39 धावांची ती इनिंग त्याची मैदानामध्ये पाहायला मिळाली. ते जीवदान देखील त्याला पाहायला मिळालेलं आहे. निहाल स्ट्राईक वरती पुन्हा एकदा बघायच्या वेळेस रोहित पवार थोडासा शांत आहे, कारण 7 चेंडू आतापर्यंत त्याने खेळलेत, 5 धावा बनवलेल्या आहेत. आणि मला वाटतं कुठंतरी आता रोहितचं एक काम आहे की निहालला जास्तीत जास्त स्ट्राईक वरती आणणे हे रोहितचं काम असणार आहे. वेग होता या चेंडूमध्ये. स्विच हिटचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला जाईल, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होऊ शकलेला नाहीये. चेंडू डॉट. संघाचं दाखवलं की ते स्थिर असणार आहे. 45 धावा ज्या धाफलकावरती धावा इथे नोंदवल्या जात आहेत. गोलंदाज तयार. याही वेळेस वेग होता, प्रचंड मोठा वेग बघायला मिळाला. संघाची धावसंख्या ते स्थिर. ओम आल्यानंतर 2 चेंडू इथे डॉट आलेले आहेत. यापूर्वी देखील मी उल्लेख केला की तुमची भूमिका काय आहे, तुमचा गेम प्लॅन काय आहे, हा मात्र तुम्हाला मैदानामध्ये दाखवावा लागतो. कारण ज्या वेळेस आपण पाहतोय इथे निहाल सेट झालेला आहे, निहाल आपण पाहतोय नॉन सेकंडला उभा आहे, तर तुम्हाला अधिकचं वेगळं काय करायची गरज नाहीये. तुम्ही स्ट्राईक रोटेट करत राहा. हलक्या चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला जाईल. आता धोका पत्कारला होता, तिथे धोका स्वीकारलाही होता आणि चतुराई दाखवली आता निहालने. निहाल स्ट्राईक वरती आता असाल आणि तिथे मात्र बाद होतोय तो रोहित पवार. डीजे. आणि आपण बघतोय मैदानामध्ये स्कोरबोर्ड वरती दाफलकावरती धावा ज्या आहेत त्या 45. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय सकाळपासून खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा ते आनंद घेत आहेत. मनोजदादा दाभाडे यांचे सर्व हा फार मोठा मित्र परिवार आहे, जिवलग आहेत. विशेषतः डीओडीच्या माध्यमातून डीओडी मध्ये सगळे कार्यरत आहेत.
मयूरभाऊ बेगडे असतील, त्याचबरोबर महेशभाऊ शिंदे, विजयभाऊ कुंभार, आशिषभाऊ दाभाडे, चेतनभाऊ शेलार, त्याचबरोबर राजेशजी राय, जाधव, प्रसादजी गराडे, संदीपभाऊ कुंभार, मनोजभाऊ जाधव, सचिनभाऊ राणे, दीपकभाऊ खंडागळे, या सर्व आमच्या डीओडी मित्रपरिवाराचं मी सर्वांचं स्वागत करतो आणि मग पुढे त्या मॅच कडे घेऊन जातो. सोनू वाल्मिकी दाखल झालाय. हा चेंडू डॉट. ओमचं षटक महत्वाचा असणार आहे, कारण इथे जेडीच्या वेळेस मागणा राहिला ना, स्कोरबोर्ड वरती 45 आहे. 4 चेंडू टाकलेत, एकही धाव खर्च केली नाही ओमने. समोर निघाल जो करतो इथे गोलंदाजाचे हाल, त्याचं नाव निहाल. बॅटचा फेस ओपन करत लोंगोपदे खेळलाय षटकार. चौकार इथे आला. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. श्री अश्विन एक व्हिजन टीमचं अर्धशतक पूर्ण होतं. 51 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा स्विच करण्याचा प्रयत्न मैदानामध्ये बघायला मिळतोय. सिंगल 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 घेण्यामध्ये यशस्वी राहिले. 22च्या रोपाना सिंगल आली आहे. धावफलकावरती धावा आहेत 52 धावा. स्वर्गीय सुरेशना दाभाडे यांच्या स्मरणार्थ अध्यक्ष मनोजदादा दाभाडे, खजिनदार प्रवीणदादा शिंदे, पहिलवान शंभू दाभाडे, स्पोर्ट फाउंडेशन कोटेश्वर वाडीच्या वतीने तुमच्या लागोपाठच्या 3 षटकारासाठी 1000, लागोपाठच्या 4 चौकारासाठी 1000, लागोपाठच्या 3 विकेटसाठी 1000, अर्धशतकासाठी देखील 1000 आणि अर्धशतकाच्या उंबरट्यावरती आहे निहाल. बघायचंय स्वर्गीय सुरेशना दाभाडे स्मृती चषक या स्पर्धेमध्ये खेळत असताना पहिलं अर्धशतक बनवण्याचा मान निहालच्या नावावरती जाणार का? उद्याची पहिली मॅच ब्रह्मनाथ क्रिकेट क्लब कामशेत विरुद्ध राजवर्धन प्राशांत शेठ भागवत, स्पोर्ट फाउंडेशन इंदोरी, अर्थात इंदोरी 11 इंदोरी. हा संघ उद्या सकाळी 17 मध्ये लढताना पाहायला मिळेल. 9 वाजता जर रिपोर्टिंग आहे. दोन्ही टीमने वेळेमध्ये उपस्थित राहा. स्विचचा स्ट्रोक कुणाला खेळण्याचा प्रयत्न होता. प्रणव भेगडे बॉलिंग ट्रॅक वरती आले. 10 चेंडू इथे डॉट. 52 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. संघर्ष तर फार मोठा आहे. एका बाजूला देवरोड नगरीतील असणारे खेळाडू श्री अश्वनाईक विजन देवरोड, तर दुसऱ्या बाजूला तळेगाव नगरीचे असणारे खेळाडू तळेगाव ट्रॅकर्स तळेगाव, अर्थात अमोल शेठ कारके स्पोर्ट फाउंडेशन तळेगाव. प्रणव तयार, राऊंड द विकेट. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. फार मोठी अपील केली जातीये आणि मला वाटतं पंचांनी सांगितलं तिथे की माझ्या समोर जर गोलंदाज इथे येत असतील तर मात्र तिथे निर्णय काय होणार, निर्णय काय घेतला जाणार. रिव्ह्यू कशासाठी आहे सर? कारण अल्ट्राइज सिस्टीम आपल्याकडे नाहीये. एलबी साठी, LBW साठी आणि इथे नॉट आउट. रिव्ह्यू अनसक्सेसफुल, कारण बॉल पिच झाल्यानंतर जो बाउन्स होता, उसळी होती. आणि मला वाटतं अमर सर तेच कळवत आहेत की प्रणव तुम्ही माझ्या समोर आल्यानंतर मला समोरचं काही दिसत नाहीये. निहाल स्ट्राईक होता तयार असतील. यावेळेस ऑलिम्पिक कार्पेट सोबत खेळलाय. व्ही शेप मध्ये लॉंग ऑफ मध्ये खेळाडू आहे. सिंगल घेण्याचा प्रयत्न केला जाईल. चेंडूची फेकी होतीये. दुसरा धावेचा प्रयत्न. चतुराई दाखवली. आज सोनू आपण पाहतोय मैदानामध्ये इतका धावतोय ना. ही स्ट्रॅटेजी असणं तुमच्याकडे गरजेचं आहे. ही रणनीती, ही बॉन्डिंग, ही एकी केव्हा येते? ज्यावेळेस तुम्ही एकत्रित नेहमी सराव करता. युनिटी इज पॉवर. एकीचं बळ आज मैदानामध्ये बघायला मिळते देवरोड संघाचं. 54 धावा स्कोरबोर्ड वरती.
गोलंदाज तयार, पुढे बघायचे यावेळेस प्रणव, राऊंड विकेट तयार असतील. समोर निहाल, यावेळेस मोठा स्ट्रोक, फटका फसलाय. दीपक आले चेंडूच्या खाली, टिपलाय झेल. संपलाय आता मात्र निहालचा खेळ. परंतु मित्रांनो, निहाल साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. एक जबरदस्त 47 धावांची इनिंग त्याने साकारली आहे. Jazz in the mix. बम्बई में बात हुई, दिल्ली में दिल मिले, बम्बई में बात 54 धावा धापलकावरती आहेत. याही षटकामध्ये आपण पाहतोय मोठे स्ट्रोक खेळू दिले नाहीयेत आतापर्यंत प्रणव भेगडेने. फक्त 2 धावा आतापर्यंत आलेले आहेत. अमित लोट नवीन बॅटर इथे दाखल होत आहेत. लॉंग ऑफ मध्ये चेंडू खेळलाय, पुढे सरसावत खेळलेला स्ट्रोक सिंगल इथे आली. सोनू वाल्मिकी मात्र आता स्ट्राईक ठेवेल. धापलकावरती धावा आहेत त्या 55. या इनिंग मधला, या डावातला शेवटचा बॉल. धावेला आतापर्यंत पूर्णपणे इथे ब्रेक लावण्याचं काम स्लॉगरच्या दोन्ही गोलंदाजांनी केलंय. ओम आणि प्रणव भेगडे फार महत्वाची भूमिका दोन्ही खेळाडूंनी आपल्या खांद्यावरती ठेवली. पुढे सरसावत पुन्हा त्या जमीन समांतर केलेला स्ट्रोक, तानाजी आले चेंडूला कव्हर करताय, सिंगल घेतलीये. दुसरा धावेचा प्रयत्न होणार का? प्रयत्न केलाय आणि एकच धाव इथे आता मिळतीये. आणि या एका धावेने धापलकावरती 56 धावा आहेत. 57 धाव्यांचं टार्गेट ठेवलंय श्री अश्वनायक विजन देवरो टीमने तळेगाव ट्रॅकर्स संघासमोर. आया है राजा, लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो झूम लो. आया है राजा, लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो झूम लो. शेरों का मैं हूँ शेर यारो, अरे कोई ना मुझसा दलेर प्यारो. शेरों का मैं हूँ शेर यारो, अरे कोई ना मुझसा दलेर प्यारो. ये सच सच कहता मैं, सच कह जाता मैं. आया है राजा, लोगो रे लोगो, राजा के संग संग. यावेळेस आपण बघतोय मैदानामध्ये आता पहिला डाव संपलेला आहे. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धापलकावरती धावा आहेत त्या 56-57 धाव्यांचं आव्हान असेल अमोल शेठ कारके स्पोर्ट फाउंडेशन अर्थात तळेगाव ट्रॅकर्स तळेगाव संघासमोर. चला चला तर मैदानामध्ये आपण जाणार आहोत. चला गाडीचे बॅटर्स तुम्ही विनंती करतो आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या. आजच्या दिवसातील शेवटची मॅच आपण इथे बघतोय स्वर्गीय सुरेश राणा दाभाडे स्पोर्ट स्मृती चषक 2025 मध्ये. आजचे प्लेअर ऑफ द डे आपण हा किताब देखील स्वर्गीय सुरेश राणा दाभाडे स्मृती चषकामध्ये आपण ठेवलेले आहेत. परंतु त्यामध्ये एकच नियम आहे, जो संघ क्वार्टर फायनल खेळणार आहे त्याच 2 संघांमध्ये बेस्ट बॉलर ऑफ द डे त्याचबरोबर बॉलर ऑफ द बॅटर माफ करा प्लेअर ऑफ द बॅटर म्हणजे पूर्ण दिवसभर जेव्हा चांगली बॅटिंग करेल त्यासाठी देखील हा किताब आहे. अजून दोन्ही खेळाडूंसाठी
1,000 रुपयाचे कॅश प्राइज आपण जे ठेवलेलं आहे. आपण खऱ्या अर्थानं आपण पाहिले गेले तर बरेच खेळाडूंचा आपण पाहतो, प्रामुख्याने इथे कॅश प्राइज मध्ये जास्त प्राइज आपण देण्याचा प्रयत्न करत आहोत. एक वेगळी संकल्पना सूर्य सुरेश राणा दाभाडे स्मृती चषकामध्ये आपण या सीझन मध्ये पाहतोय. सामन्याची आजची आपण पाहतोय सामना क्रमांक शेवटचा सामना क्वार्टर फायनलची मॅच. आजच्या दिवसभरामध्ये बॉलर ऑफ द डे, बॅटर ऑफ द डे असे 2 खिताब आपण नक्कीच 1,000 रुपयाचे कॅश प्राइज त्यांच्यासाठी देखील आहे. आणि दिवसभरामध्ये लागोपाठचे 3 षटकार, लागोपाठचे 3 चौकार, लागोपाठचे 3 विकेट, निर्धाव षटक, अर्धशतक या सगळ्यांसाठी देखील 1,000 रुपयाचे प्राइज आहे. आज स्वर्गीय सुरेशनाथ दाभाडे स्मृती चषकामध्ये यांनी हे आयोजन केलं. प्रयत्न एकच आहे, नानांच्या नावासाठी काही करायची तयारी. आज बोला तयार निहाल. दुसऱ्या डावाला सुरुवात, तानाजी काकडे समोर आहे, नॉन स्ट्राइक ला शुभम. 56 झालेले आहेत, 57 बनवायचे आहेत. पहिल्याच बॉल हलक्यात यावेळेस स्टेअर केला, बॅकफुटला जात ढकललेला चेंडू, एक सिंगल इथे आली आणि एका सिंगल एक धाव पळून पूर्ण केली जाते. एक धाव आलेली आहे. सकाळपासून आपण पाहतोय क्रिकलॅब.च्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारचं कामकाज. सचिन राठोड टेक्निशियन, कॅमेरामॅन आमचे गणीबाई, त्याचबरोबर आमचे ऑनलाईन स्कोरर विजय साबळे सर, त्याचबरोबर श्री भैरवनाथ उद्योग समूह 72+ किरणजी येवले, त्याचबरोबर डीजे ऑपरेटर रोहित, आमचे ऑफिशियल पंच. आणि इथे बॅटचा फेस ओपन करत असताना काय झालंय, विकेट आली आहे, मोठी विकेट. शुभम काळोखे बॅक टू द पवेलियन. यहाँ भी होगा वहाँ भी होगा, अब तो सारे जहां में होगा क्या क्या मेरा ही जलवा, मेरा ही जलवा. अरे यहाँ भी मॅच कडे जाऊयात आपण. शुभम काळोखे शून्यावरती बाद होणं संघासाठी किती धोक्याचं आहे. निहालने आपण पाहतो इथे विकेट मिळवून दिलेली आहे पहिल्या षटकामध्ये. नवीन बॅटर प्रणव बेगडे 57 धावा बनवत असताना ह्या धावा मला वाटतं श्री अष्टनाथ विजन देवरो टीम म्हणत असेल की या धावा लढण्यासाठी माझ्यासाठी पुरेशा आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज निहाल, रफ्तार का राजा समोर प्रणव बेगडे. मोठा स्ट्रोक यावेळेस मिड विकेटला प्रणव भेगडे आले आणि आले आले तडाखा दिलाय. तर तडाखा नव्हता, हा धूम धडाका होता. षटकार डीजे षटकार आलाय. या षटकाराच्या मदतीने स्कोरबोर्ड आता मात्र पुढे जाईल. धावफलकावरती 7 धावा, 7 रन, लॉस ऑफ 1 विकेट. वेग होता यावेळेस. बॅकफुटला जात चेंडू मात्र खेळलाय, कट केलाय बॉलला पॉइंटच्या दिशेने. सिंगल इथे घेतली जातीये, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. एक धाव आली, एका धावेच्या मदतीने स्कोरबोर्ड आता थोडं आकार बदलते. धावफलकावरती धावा आहेत त्या 8. 2 संघांची मैदानामध्ये पडली गाठ आणि कोण कोणाची लावणारे वाट. एका बाजूला तळेगाव आहे तर दुसऱ्या बाजूला देहू रोड आहे. एका बाजूला निहाल आहे, दुसऱ्या बाजूला तानाजी आहे. हलक्या चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. थडम्याच्या दिशेने सोनू वाल्मिकी चेंडू घेतला, फेकलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर राहिला. एक धाव इथे आली, एका धावेच्या मदतीने स्कोरबोर्ड आता पुढे जाईल. धावफलकावरती 9 धावा.
वेग होता, आता मात्र वेग होता. बॅट येण्याच्या अगोदर चेंडू मात्र विकेट किपर कडे निघाला. डॉट बॉल. स्कोरबोर्ड वरती आपण बघतोय फुलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. एक षटकाचा खेळ इथे मात्र मैदानाच्या मध्ये संपलाय. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. चेंडू सोपवलाय. शेवटचे आपण पाहतोय 30 चेंडू 48 धावा. ही भागीदारी फार महत्वाची आहे. तानाजी काकडे आणि दुसऱ्या बाजूला प्रणव. गोलंदाजीसाठी गोलंदाज रोहित. 30 चेंडू 48. राऊंड द विकेट. समोर तानाजी काकडे. आखू टप्प्याचा बॉल उडवला. बॉलला ईश्वर उत्वाला आले. जाळं रचलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये अडकल्या तानाजी काकडे. धक्का क्रमांक दुसरा. डीजे यावेळेस आपण पाहतोय तानाजीची देखील विकेट येताना पाहायला मिळते. दुसऱ्या ओव्हर मधल्या पहिल्याच बॉल वरती मिळवलेलं यश रोहित पवारने. संघर्ष आपल्याला मैदानामध्ये बघायचा आहे. संघर्ष जितका मोठा असेल ना यश तेवढंच मोठं मिळतं. होगी एक नई पहल. मैदानाच्या आतमध्ये आज बघायचं एक नवीन विजेता स्वर्गीय सृजनाथ दाभाडे स्मृती चषकामध्ये पहिल्या पर्वामध्ये कोण असेल जो सेमी फायनल मध्ये दाखल होणार आहे. विनिंग टीम ही सेमी फायनल मध्ये जाईल. पराभूत संघाला मात्र परतावा लागेल यावेळेस. रोहित तयार. समोर मात्र बघायचं नवीन बॅटर ऋषी. टॅप करण्याचा प्रयत्न होता यावेळेस. हलकीची अपील होती परंतु मोहन यांनी सांगितलं की नाही. बॅट आणि बॉल मध्ये कुठलाही संपर्क नाहीये तिथे. हा चेंडू मैदानामध्ये बघायचा इथे डॉट येताना आपल्याला बघायला मिळतोय. 9 धावा स्कोरबोर्ड वरती. दोन विकेट आतापर्यंत आलेले आहेत. रोहित पवार पुढे तर बघायचं मैदानाच्या मध्ये तयार असतील. आडव्या बॅट यावेळेस चेंडू खेळला. आलोंदी कार्पेट क्षेत्ररक्षक फार दूरवरती. ईश्वर उत्वाल पाहता पाहता ओहो जबरदस्त एफर्ट. जबरदस्त प्रयत्न. एफर्ट्स मैदानामध्ये बघायला मिळत आहे. संघर्ष पाहायला मिळतोय कारण जिंकायचं आहे. आम्हाला या स्पर्धेचं एक तरी मानाचं करंडक हातामध्ये मिरवायचं आहे. हा प्रयत्न सुरू आहे. असं म्हणतात ना तुम्ही प्रयत्नांची उंची वाढवा. नशिबाला देखील तुमच्या समोर कमीपणा घ्यावा लागतो आणि तेच मात्र इथे दोन्ही टीमचे खेळाडू करतायत. अकोटाप्याचा बॉल पुन्हा डाऊन साइडला. ईश्वरचा शेड्यूल आज मात्र फार बिझी आहे. आता चेंडू मात्र थांबला नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय. धावा मिळतात 4. हा चौकार. डीजे आणि यावेळेस आपण बघतोय मैदानाच्या मध्ये अगदी ईश्वरचं शेड्यूल आपण पाहतोय ज्या प्रकारचं बिझी आहे. ज्या प्रकारे आपण पाहतोय त्याने मैदानाच्या मध्ये धावा रोखण्याचा प्रयत्न केलेला आहे. 15 धावा. स्ट्राइक आपण पाहतोय ऋषी काळे. चौकार तर खेचलाय. रोहित तयार. राऊंड द विकेट. हलक्यात यावेळेस टॅप करण्याचा प्रयत्न डीप कव्हरच्या दिशेने आपण पाहतोय. विनीता आहे चेंडूला कव्हर करतायत. सिंगल घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये आणि या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण बघतोय 16 धावा ज्या स्कोरबोर्ड वरती असणार आहेत. दुसरं षटक प्रगती पथावर असताना श्री अष्टविनायक व्हिजन देवरोड वर्सेस तळेगाव ट्रॅकर्स तळेगाव. रोहित तयार. प्रणव भेगडे वरती आज मात्र जबाबदारी वाढलेली आहे. आज प्रणवला स्थिती करावा लागेल. आडव्या बॅटर्स वगैरे खेळण्याचा प्रयत्न होता. मयूर दांगट आले चेंडूला कव्हर करतायत. कुठल्याही प्रकारची धाव इथे मिळणार नाहीये. डॉट बॉल.
16 धावा स्कोरबोर्ड वरती. शेवटचे चेंडू शिल्लक असतील 24 आणि जिंकण्यासाठी 41 धावेंची गरज. 24 गेंदे और जीतने के लिए अभी भी 41 रनों की जरूरत. इथून पुढचा संघर्ष मोठा असणार आहे. कॅप्टनचं लक्ष वेधाल मी पुन्हा एकदा. पहा तुम्हाला वेळेच्या मर्यादा आहेत. वेळ महत्वाचा आहे, वेळ वाचवायचा आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुण्याच्या मैदानाच्या मध्ये तयार असेल. निहाल स्ट्राइक वरती बघायचे. ऋषी दूरवरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. वाईडिश एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आपण पाहतोय. मयूर थोडेसे फंबल झाले, परंतु मैदानामध्ये बघायचंय सतरा धावा च्या धावफलकावरती आहेत. निहाल तू समोर अर्थात टुन्नू समोर प्रणव. यावेळेस समोर टाकलाय, स्लॉट मध्ये टाकलाय, पाठवलं पार्किंग प्लॉट मध्ये. प्रणवच्या बॅट मधून आलाय खणखणी षटकार. डीजे प्रणव सांगत असेल आ गया मैं आ गया, आणि मला यावंच लागणार आहे. माझ्या टीमच्या या संघर्षाच्या वेळेमध्ये मला उभं राहावं लागणार आहे. षटकार तर आलाय. व्हेरिएशनचा चेंडू होता, धीम्या गतीने टाकलेला चेंडू. आता कट करण्याचा प्रयत्न, सोनू वाल्मिकीचा एफर्ट्स, परंतु मैदानामध्ये बघायचंय सोनू वाल्मिकीने आपण पाहिलं तर ज्या प्रकारचं रिएक्शन नव्हतं, त्याने सांगितलं की नाही हा कॅच नाही झालेला, ही खेळवृत्ती आहे. हे क्रिकेट वरती आपण पाहतोय खरं प्रेम आहे, आणि ते सोनू वाल्मिकीचा आपण पाहतोय खऱ्या अर्थाने दाखवलं सोनूने. पुन्हा एक ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. लेट कट आपल्याला बघायला मिळाला, परंतु सोनू वाल्मिकीचा ज्या प्रकारचा एफर्ट्स होते त्या एफर्ट्सचं कौतुक करेल मी तिथे. चेंडू हातामध्ये जरूर होता, परंतु चेंडू थोडासा तिथे खाली राहिला. बोलत तयार निहाल दुसरा मड आपण पाहतोय. स्वर्गीय श्रीनाथ दाभाडे स्मृती चषक. ओ वेग वेग प्रचंड वेग. याच वेगासाठी निहालची ओळख आहे. याच वेगासाठी निहालला ओळखलं जातं. याच वेगासाठी निहालचा देवरोड पासून तर महाराष्ट्र नव्हे तर भारतभर बोलबाला आहे. तो काय आहे तो दाखवतोय निहाल. 23 धावा धाफलकावरती आहेत. 20 चेंडू 34 धावांची गरज. संघर्षाला सुरुवात आहे. जेवढा मोठा संघर्ष तेवढंच मोठं यश. संघर्ष करावाच लागेल, प्रयत्न करावे लागतील. निहाल तयार. समोर पण वेगळे. हा चेंडू सोडून दिलाय. पंच मात्र तिथे नाखुश आहेत. वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव इथे मैदानाच्या मध्ये असेल. अतिरिक्त धावाने संघाची धावसंख्या आपण बघतोय मैदानाच्या मध्ये पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 24. 20 चेंडू 33. बॉल तयार. स्ट्राइक ऑन तयार असेल प्रणव भेगडे. थोडीशी शांतता आहे. कट करण्याचा प्रयत्न होता. याही वेळेस बॅट लिफ्ट करण्याच्या अगोदर, बॅट येण्याच्या अगोदर चेंडू निघून चाललाय. निहाल तुसामड मी म्हणेल आता तो चेंडू टाकत नाहीये, तो आगीचे निकारे फेकतोय. त्याच्या भात्यामधले जे काही वेगवान चेंडू आहे तो आज सगळे बाहेर काढतोय. त्याची जी गुणवत्ता आहे तो आज या दिवडीच्या मैदानावरती दाखवतोय. स्वर्गीय सुरेश नाना दाभाडे स्मृती चषकामध्ये दाखवतोय. उगस निहालची ओळख मिस्टर एमपीएल म्हणून का केली जाते ते सांगतोय निहाल. ओ यावेळेस पुन्हा एकदा फुल्लर लेनचा बॉल होता. सावधरित्या चेंडू खेळण्याचा प्रयत्न प्रणवने केलाय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. जबरदस्त एक षटकार जरूर आला, परंतु त्यानंतरचं कमबॅक निहालचं जबरदस्त राहिलंय. 24 धावा धावफलकावरती आहेत. 18 चेंडू शिल्लक. 33 धावांची गरज. 18 चेंडू 33 धावा हे समीकरण मैदानाच्या मध्ये असेल. जिंकण्यासाठी मैदानाच्या मध्ये आता लढायचं आहे. जेवढा मोठा संघर्ष असेल ना, यशही तेवढंच मोठं मिळतं, परंतु त्यासाठी प्रयत्न तुमची किती मोठे आहेत हे आज मात्र बघायचं आहे.
स्पर्धेला विनंती करतो वेळ वाचवा. पुढे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. रोहित आखुटप्प्याचा बॉल ऋषीच्या बॅट मधून कडक प्रहार पाठवला डीप कॉर्नरच्या डोक्यावरून षटकार. 6 धावा. इथे आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये ऋषीच्या बॅट मधून मात्र षटकार आलाय. शेवटचे 17 चेंडू 27 बनवायचे आहेत. मॅचचा मोमेंट थोडासा शिफ्ट करण्याचं काम इथे आता ऋषीने केलंय. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुन्हा बघायच्या वेळेस रोहित राऊंड विकेट मारा करतोय. पहिल्याच बॉल वरती षटकार खेचलाय. एक नवीन चॅम्पियन पहिल्या सीझन मधला आपण पाहतोय. नवीन कोण असेल जो सेमीफायनल मध्ये दाखल होईल? एका बाजूला असेल अमोल शेट कारके स्पोर्ट फाउंडेशन तळेगाव तर तळेगाव ट्रॅकर्स आणि दुसऱ्या बाजूला आहे श्री अष्टविनायक व्हिजन देहू रोड. ऋषी विरुद्ध रोहित हा बॅटल रंगलाय. पहिल्या चेंडूवरती षटकार खेचलाय. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक. जरी झालाय उशीर तरी आमचे फटके असतात पद्धतशीर. षटकार. जबरदस्त स्ट्रोक. लागोपाठचे 2 षटकार इथे ऋषीच्या बॅट मधून आले. 36 धावा स्कोर बोर्ड वरती. 16 चेंडू 21 धावांची गरज मैदानाच्या मध्ये आपण बघतोय. क्रिकेट आणि क्रिकेट मैदानाच्या मध्ये सुरू आहे. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. पुन्हा एकदा बिग हिट. आसमानी टोला. यह बंगाली रसगुल्ला. षटकार. थँक्यू डीजे. आणि इथे मैदानाच्या मध्ये बघतोय लागोपाठचे 3 षटकार खेळले. स्वर्गीय सुरेशनाथ दाभाडे स्मृती चषक. पैलवान शंभू दाभाडे स्पोर्ट फाउंडेशनच्या वतीने, मनोजदादा दाभाडे, प्रवीणदादा शिंदे यांच्या वतीने 1000 रुपयाचा प्राइज ऋषीला. 42 धावा. ओ दुर्गुण चेंडू खेळण्याचा प्रयत्न इथे होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होऊ शकलेला नाहीये. आणि आता मात्र बघायचे संघाची धावसंख्या पुढे जाणार आहे, स्थिर असणार आहे. धावफलकावरती 42. 14 चेंडू 15 धावींची अजूनही गरज. ऋषीचा दम मैदानाच्या मध्ये बघायला मिळाला. ऋषीचा संयम पाहायला मिळाला. ऋषीची आक्रमकता बघायला मिळाली. आडव्या बॅटच्या वेळेस तो खेळण्याचा प्रयत्न होता. शॉर्टकट तिथे मैदानामध्ये बघायचा आहे तर मयूरने जबरदस्त एफर्ट दाखवले. ऋषीला परतावा लागेल. विकेट आली आहे.
स्कोरबोर्ड वरती आपण बघतोय ते मैदानामध्ये 42 धावा, शेवटचे 13 चेंडू बनवायचे आहेत 15 धावा. न्यू बॅटर भूषण साहनी, द हेलिकॉप्टर किंग. काय मॅच रंगली आपण मैदानाच्या मध्ये बघतोय. रोहित तयार, समोर प्रणव भेगडे. मोठा सोख, उंच गेलेला चेंडू, निहाल खूप शांततेत आला आणि आपण म्हणतो ना शांतीत क्रांती करायची असते, ते निहालने केलं. विकेट. सामना संपलेला नाहीये, संघर्ष अजूनही सुरू आहे. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 15 धावींची गरज. 12 गेंदे और जीतने के लिए अभी भी 15 रनों की जरूरत. बिग फाइट, बिग बॅटल. देवरोड वर्सेस तळेगाव या दोन टीम मध्ये असणारा सामना. पुढे त्या कॅप्टनचं लक्ष वेधणारे मी. वेळ सुरू आहे, वेळेच्या मर्यादा आहेत. समय किसी का गुलाम नहीं, हम सब समय के गुलाम हैं, इसलिए हमें समय के साथ साथ चलना होगा. 12 चेंडू आणि आता बनवायचे आहेत 15 धावा. भूषण साहनी खूप दिवसानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आज बघायला मिळतो इन ऍक्शन. मयूर तांगट बॉलिंग ट्रॅक वरती आले. चेंडू सोपवला त्याच्या हातामध्ये. अनुभव मयूरकडे देखील आहे. मॅच लांबवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ज्या महत्वाच्या विकेट होत्या त्या विकेट मात्र आलेल्या आहेत. समोर आहे भूषण साहनी. पहिलाच बॉल होता. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न इथे मैदानाच्या मध्ये केला जाईल. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू डॉट. संघाचं धाफलक यावेळेस आपण बघतोय ते मैदानाच्या मध्ये स्थिर असणार आहे. 42 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. अभ्यास, तुम्ही केलेली मेहनत, तुम्ही केलेला सराव आज तुम्हाला या मैदानावरती दाखवायचा आहे. कारण अभ्यास माणसाला परिपूर्ण बनवतो. कारण टॅलेंट किसी का गुलाम नहीं होता. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुन्हा एकदा मयूर दांगट. समोर मात्र असेल भूषण. फार मोठा बॅटल आहे हा. याही वेळेस इन कटरचा वापर. टप्पा पडला, दिशा बदलली. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल. 10 चेंडू शिल्लक, 15 अजून बनवायचे आहेत. 10 गेंदे. जीतने के लिए अभी भी चाहिए 15 रन. काटे की टक्कर आपण पाहतोय. स्वर्गीय सुरेश नाना दाभाडे स्मृती चषक 2025. मयूर दांगड आपण पाहतोय पुन्हा एकदा मैदानामध्ये तयार असतील. यावेळेस डेड बॉल. प्रेशर आहे. मृत चेंडू आपण पाहतोय ते पंचांनी घोषित केलाय. डेड बॉल. क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतोय थोडासा बदलाव केलाय. होगी एक नई पहल, होगा एक नया नाम. दाने दाने पे लिखा होता है खाने वाले का नाम. आज की शाम किसके है नाम. मयूर तयार. पुन्हा एकदा चेंडूला फॉलो केलं. चेंडूला इथे फॉलो केलंय. पंचाने सांगितलंय हा चेंडू डॉट आहे. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होतोय. शेवटचे 9 चेंडू आणि 15 धावींची गरज. पहिलाच दिवस स्वर्गीय सुरेश नाना दाभाडे स्मृती चषकाचा आणि पहिलाच दिवस मनोजदादा सुपर डुपर हिट आहे. शेवटचे 9 चेंडू बनवायचे आहेत 15. अशा सामन्यांच्या अपेक्षा व्यक्त करतात प्रेक्षक राजा. प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना है, पैसा वसूल मैच. 9 गेंदे और जीतने के लिए अभी भी 15 रनों की जरूरत. समोर भूषण. आता मात्र दूरवरून खेळलेला स्ट्रोक स्क्वेअर कटचा. भूषण सांगतोय किताबों पर धूल जम जाने से कहानियां खत्म नहीं होती. स्क्वेअर कटचा षटकार.
षटकार इथे मैदानाच्या आतमध्ये आला. या षटकाराने संघाची धावसंख्या 48. 8 चेंडू 9 धावेंची गरज. या मॅच मध्ये देवरोड संघाला कमबॅक करायचा असेल तर हे 2 चेंडू अतिशय महत्वाचे असणार आहेत. सामना रंगलेला आहे, सामना रंगलेला आहे. भूषणचा हा षटकार मैदानाच्या मध्ये आलाय. पुन्हा एकदा मयूर दांगट तयार, कमबॅक करण्याची तयारी त्याने देखील ठेवली आहे. तो देखील कमी नाहीये. आई चेंडू इथे मैदानात बघायचंय काय होईल, काय होईल. रिॲक्शन सोनू वाल्मिकीचं पाहायला मिळत आहे. इनसाइड एज होती. डॉट बॉल, कॅच इथे ड्रॉप केलाय. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. पकडा कॅच, जिंका मॅच, छोडो कॅच और छोडो मॅच. ही मॅच आपण मैदानाच्या मध्ये बघतोय. भूषण साहनी मयूर दांगट सांगतोय सामना संपलेला नाही अजून. जब जब मैं बिखरा हूं दुगनी रफ्तार से निकला हूं. 7 चेंडू 9 धावा. 48 झालेले आहेत. समोर भूषण क्षेत्ररक्षणामध्ये केलेला बदलाव. 7 चेंडू 9. हा चेंडू अतिशय महत्वाचा. पुन्हा एकदा बॅकफूट लावून खेळण्याचा प्रयत्न होता. एक खराब चेंडू, परंतु त्यानंतरचं कमबॅक काय जबरदस्त होतं. 5 चेंडू डॉट टाकलेत मयूर दांगटने. शेवटचे 6 चेंडू आणि आता बनवायचे आहेत 9 धावा. 6 गेंदे और जीतने के लिए अभी भी चाहिए 9 रन. काय मॅच आहे, काय सामना आहे. जबरदस्त कमबॅक बघायला मिळाला इथे. श्री अष्टविनायक विजन संघाचं कमबॅक होतं. चला स्पीडअप करा, आता वेळ वाचवायचा आहे. वेळ वाचवणं गरजेचं आहे. शेवटचे 6 चेंडू 9 धावा. किरण लाड आणि दुसऱ्या बाजूला पण बघतोय भूषण साहनीच्या खांद्यावरती ही जबाबदारी. मॅच कुठल्या दिशेला जाणार, कोण असेल जो सेमी फायनल मध्ये दाखल होईल. शेवटचं षटक कोणाकडे सोपवलं जाणार, कोण असेल. कारण ईश्वर उतवाल चांगली गोलंदाजी टाकू शकतो, राहुल तायडे चांगली गोलंदाजी टाकू शकतो, तिथे विनीत चांगली गोलंदाजी टाकू शकतो. पोपट शेठ कोमणे देखील आनंद घेत आहे, त्यांचंही स्वागत. मॅच कडे जाऊयात पुन्हा एकदा. 6 चेंडू 9 धाब्यांची गरज. संघर्ष तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायचा आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज ईश्वर उतवाल कडे चेंडू सोपवलाय. आज मैदानामध्ये हिरो बनण्याची संधी आहे ईश्वरला. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे. पहिलाच बॉल, या वेळेस काय फुल टॉस आणि फुल टॉलला फुल टॉल वसूल केलाय. या चुका तुम्हाला मागास पडतील. षटकार. ही मॅचची परिस्थिती कशी होती. कधी मॅच आपण पाहिली तर देवरोड संघाकडे, कधी मॅच तळेगाव संघाकडे, कधी मॅच देवरोड पुन्हा तळेगाव. आता पुन्हा एकदा मैदानामध्ये बघायचे तळेगाव संघाचं हे वर्चस्व. 5 चेंडू आता 3 धावा. का इथून पुढे ईश्वर कमबॅक करेल का, होऊ शकतं. क्रिकेट आहे, अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ आहे. किरण लाडचा षटकार मैदानामध्ये बघायला मिळाला. 3 धावींची अजूनही गरज. सामना जर टाय झाला तो सुपर ओव्हर. मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय मैदानामध्ये किरण लाड समोर आहे. हलक्या जण चेंडू खेळण्याचा प्रयत्न स्थिर केला. यावेळेस सन्मान देत चेंडू खेळलाय. सिंगल तर इथे आली आहे. इथे एक धाव घेतली एका धावेच्या मदतीने. स्कोरबोर्ड आता थोडासा आकार बदलतोय. 55. 4 चेंडू 2 धावेंची गरज. 4 चेंडू आणि 2 धावा जिंकण्यासाठी प्रयत्न अजूनही शर्तीचे सुरू आहेत देवरोड संघाचे. भूषण साहनी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय तयार आहे.
ईश्वर ओर द विकेट आणि इथे काय भूषणच्या बॅट मधून चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. हा विजय चौकार स्वर्गीय सुरेश अण्णा दाभाडे स्मृती चषक या पहिल्या पर्वामध्ये पहिला संघ सेमीफायनल मध्ये दाखल होतोय. अमोल शेटकारके स्पोर्ट फाउंडेशन तळेगाव अर्थात तळेगाव ट्रॅकर्स तळेगाव. तर दोन्ही टीमचे